नमस्कार, मी संदीप. मी आज आपल्याला औषध घेण्याची पद्धत, औषध कशी घ्यायची हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. एका महिन्याचे औषध आपण 2 पॅकेटमध्ये देतो. एक पॅकेट 15 दिवस पुरते म्हणून महिन्याला आपण 2 पॅकेट देतो आणि दोन्ही पॅकेटवरती नंबर टाकलेला असतो, 1 नंबर आणि 2 नंबर. तर काय करायचं, सुरुवातीला 1 नंबर पॅकेट सुरू करायचं. हे असं मोठ्या पॅकेटमध्ये 2 पॅकेट दिले जाते, दोन्ही पॅकेटवरती नंबर असते. तर सुरुवातीला 1 नंबर पॅकेट घ्यायचं. त्यामध्ये बघा काय, 2 बॉटल आहेत आणि एक कागदात बांधलेली पुडी असते. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. ह्या 2 बॉटल आहेत आणि छोटी कागदात बांधलेली पुडी. तर सुरुवात कशी करायची, या दोन्ही बॉटलमधल्या गोळ्या सोबतच घ्यायच्या, सकाळी आणि संध्याकाळी 6 गोळ्या घ्यायच्या दोन्ही यातल्या. औषध झाकणामध्ये घ्यायचं, औषधीला हात नाही लागू द्यायचा. मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. झाकणामध्ये अशा 6 गोळ्या घ्यायच्या आणि घेऊन घ्यायच्या. मग एका बॉटलमधलं घेतल्यानंतर लगेच 2 नंबर दुसऱ्या बॉटलमधलं पण अशाच झाकणामध्ये 6 गोळ्या घ्यायच्या आणि याच्यासोबतच घेऊन घ्यायच्या. या पद्धतीनं आपण घेतल्यानंतर आता बघा, ह्या ज्या गोळ्या आहेत ह्या गोळ्या चावायच्या नाहीत आणि शक्यतो ह्या गोळ्या जिभेवर चगड्याच्या विरघळेपर्यंत. आणि या गोळ्यांवर 10 मिनिट आधी आणि 10 मिनिट गोळ्या घेतल्यानंतर पाणी पण घ्यायचं नाही. गोळ्यांना हात नाही लावायचा, गोळ्या झाकणात घ्यायच्या. तुम्ही बघितलं आहे मी कशा झाकण्यामध्ये गोळ्या घेतल्या, बस त्याच पद्धतीनं तुम्ही पण. आता हा तुमचा सकाळचा डोस झाला, याचप्रमाणे संध्याकाळी पण. कारण की दिवसातून 2 वेळा सांगतो आम्ही, आपण पेशंटला दिवसातून 2 वेळा सांगतो, सकाळी आणि संध्याकाळी 6 गोळ्या. आता ही जी पुडी आहे ही आज रात्री झोपताना म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा केव्हाही तुम्ही पॅकेट सुरू कराल, पहिल्या रात्रीला ही पुडी घेऊन घ्यायची. या पुडीला पण तसंच हात नाही लावायचा, कागदावरच्या कोपऱ्यावर 2 बोटांनी असं या पद्धतीनं घेऊन घ्यायचे. या पुडीवर पण 10 मिनिट काहीच नाही घ्यायचं, पाणी पण नाही घ्यायचं. हे कंटिन्यू तुम्हाला असं 15 दिवस घ्यावं लागेल. बघा, मोठ्या गोळ्या ज्या आहेत त्या मे बी तुम्हाला काचाच्या बॉटलमध्ये पण मिळू शकतात किंवा अशा प्लास्टिकच्या कलरच्या. पद्धतीच आहे, सकाळी 6 गोळ्या आणि संध्याकाळी 6 गोळ्या. या गोळ्यांना हात लागला तरी चालतो, पाण्यासोबत घेतल्या तरी चालतात, चावून खाल्ल्या तरी चालते. ह्या काही चवीला कडून असतात, गोडच असतात. त्यामुळे तुम्ही बिना पाण्याच्या पण घेऊ शकता. जर पाणी घेत असाल तर या गोळ्यांमध्ये आणि बारीक गोळ्यांमध्ये कमीत कमी 10 ते 15 मिनिटाचं अंतर ठेवायचं. हे आवर्जून लक्ष ठेवा, कारण की बारीक गोळ्यांवर पाणी चालत नाही आणि मोठ्या गोळ्यांवर पाणी चालते. तसंच मोठी लिक्विडची बॉटल जर दिली असेल तुम्हाला, मोठ्या लिक्विडची बॉटल या कलरची जर बॉटल तुम्हाला दिली असेल तर सकाळी 40 थेंब आणि संध्याकाळी 40 थेंब अर्धा कप पिण्याच्या पाण्यात घ्यायचं. आता पिण्याचं पाणी जे तुम्ही रोज डेली यूजमध्ये जे तुम्ही पिता त्या पाण्यात सकाळी 40 थेंब आणि संध्याकाळी 40 थेंब. जर छोटी लिक्विडची बॉटल दिली असेल, हे बघा माझ्या हातात आहे ही, तर ही सकाळी आणि संध्याकाळी अंदाजे 10 ते 12 थेंब घ्यायचे. हे बघा, मी थेंब अंदाजे यासाठी बोललो कारण की हा डोस 15 दिवसाचा आहे आणि थेंब मोजता येत नाही. त्यामुळे तुम्ही एक अंदाज बनवायचा. सकाळ संध्याकाळ 2 वेळा घ्यावं लागते. 15 दिवसात संपली पाहिजे. सुरुवातीचे दिवस तुम्ही 10-12 थेंबांनी सुरुवात करा. 1-2 दिवसात तुमच्या लक्षात येऊन जाईल, तुम्ही थेंब ॲडजस्ट करू शकता. 15 दिवसाचा डोस असतो, 15 दिवसात संपायला पाहिजे. तर बघा, हा पण डोस 15 दिवसाचा, एक बॉटल म्हणजे 15 दिवसाचा डोस असतो. जर महिन्याला तुम्ही औषध घेतलं तर तुम्हाला 2 बॉटल आले असतील. एक संपल्यानंतर लगेच दुसरी सुरू करायची. जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, एक पॅकेटमधलं औषध 15 दिवसात संपेल, ते संपल्यानंतर 2 नंबरचं पॅकेट सुरू करायचं. सेम तसंच असते. जर 2 बॉटल आले असतील तर एक संपल्यानंतर दुसरी स्टार्ट करायची, त्याच पद्धतीने. या पद्धतीनं आपण आपलं औषध घेत असतो. आणि जनरली प्रत्येकाला पडणारा जो प्रश्न आहे की बाबा जेवण झाल्यानंतर औषध घ्यायचं की जेवणाआधी घ्यायचं, तर त्याला काही बंधन नाही. तुम्ही जेवण झाल्यावरही घेऊ शकता, जेवणाआधी पण घेऊ शकता. फक्त पाळायचा एक नियम हा आहे की बारीक गोळ्यांवरती 10 मिनिट मागं पुढे काहीच नाही, पाणी पण नाही चालत. तुमच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला मिळालेच असतील. जर काही आणखी प्रश्न असतील तर फोन करा. धन्यवाद.